महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। कालच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित केला आणि आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल। तर चला बघूया जीआर मध्ये काय आलं होतं आणि पीएम किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 21वा हप्ता पडलेला आहे, त्यामुळे शेतकरी खुश आहे आणि यामध्येच एक मोठी दिलासादायक बातमी समोर शेतकऱ्यांच्या आली असून आता नमो शेतकरी योजनेचे पण तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। पीएम चे पैसे आले, आता पीएम चे पैसे तुम्हाला आले, पण आता नमो शेतकरी योजनेचे आज तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार। आता पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल झालेले आहे। आता आजपासून नमो शेतकरी योजनेचे पैसे पण तुम्हाला वाटप चालू होणार। या 52 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरणाला दिसणार आहे। तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसा तुम्हाला जमा दिसेल जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल। या 36 पैकी 25 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम थेट 2000 रुपये जमा केली जाणार आहे। आज पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिला, पण आज दुपारनंतर नमो शेतकरी योजनेची रक्कम तुम्हाला 2000 रुपये दिली जाणार। आता कालच पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला आणि आज नमो शेतकरी योजनेची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा दिसणार। पण जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी जमा दिसेल। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी नसाल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। जर तुम्ही या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर लवकरात लवकर ही यादी बघून घ्या। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुम्हाला रक्कम आज दुपारनंतर 11च्या नंतर, काल कसा रक्कम तुम्हाला जमा झाली 11 वाजता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, तशीच आज तुम्हाला 11च्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे रक्कम जमा होईल। पण जर तुमचं बँक खातं या 5 पैकी एक असेल तरच तुम्हाला 11ला पैसा जमा होणार आहे, नसता तुम्हाला 20 ते 22 घंटेची वाट या ठिकाणी बघावी लागू शकते। जर तुमच्या बँक खातं या 5 पैकी एका कोणत्याही बँकेमध्ये खोललेले असेल, कोणत्याही बँकेमध्ये तुम्हाला पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला थेट 11 वाजता या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। पण जर तुमचं बँक खातं या 5 पैकी कोणत्याही बँकेमध्ये नसेल आणि तुम्हाला वैयक्तिक दुसरी एखादी बँक असेल, त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसा येणार असेल तर तुम्हाला 24 ते 25 घंटेची किंवा 20 घंटेची या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला 11ला ॲक्युरेट 11 वाजता जर तुम्हाला पैसा आला नाही तर तुम्हाला 24 ते 48 तासाच्या आत कधी पण तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाईल। आणि ज्या शेतकऱ्यांना काल 11 वाजता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना चिंता काय करू नका। तुमच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला प्राप्त होईल जाईल। ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आणि ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी अशी आली असेल त्यांच्या खात्यामध्ये आता थेट 2 योजनेची रक्कम 4000 रुपये आज उद्या या 2 दिवसामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्हाला काल नमो शेतकरी योजनेची रक्कम आली नाही, पीएम किसान योजनेची पण आली नाही, तर तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये थेट 4000 रुपये मिळणार। ज्या शेतकऱ्यांना काल पीएम किसान योजनेची रक्कम 11 वाजता आलेली आहे त्या शेतकऱ्यांना फक्त आज दुपारनंतर 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। आज दुपारनंतर त्यांच्या खात्यामध्ये त्यांना हळूहळू पैसे जमा दिसेल। जर तुमचं बँक या 5 पैकी एका जरी बँकेमध्ये असेल, जर तुमचं खातं या 5 पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खोललेलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट 11 वाजता तुम्हाला रक्कम जमा दिसेल। पीएम किसान योजनेचा तुम्हाला 21वा हप्ता तर कालच मिळालेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला 11 वाजता डिक्टो या ठिकाणी जमा दिसेल। जर तुमचं खातं या 5 पैकी कोणतंही असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला बघूया कोणती आहेत ती 25 जिल्हे, ज्या 25 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेची रक्कम व पीएम किसान योजनेची रक्कम एकत्रितपणे 4000 रुपये या ठिकाणी टाकल्या जाणार। जर तुम्हाला पीएम किसान योजनेची रक्कम काल 11 वाजता किंवा काल दिवसभरात कधीही आली असेल तर तुम्हाला फक्त आज नमो शेतकरी योजनेची रक्कम 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा दिसेल। पण जर तुमचं या 5 बँकेमध्ये अकाउंट नसेल तर तुम्हाला 2 दिवसाची किंवा 1 दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते। तुम्हाला 2 दिवस किंवा 1 दिवस थांबा सुद्धा लागू शकतं। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 5 या ठिकाणी
बँका ज्या 5 बँकामध्ये आजच रक्कम तुमची जमा होईल 11 वाजता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। त्यानंतर आपण ते 25 जिल्ह्याची यादी तुमच्या समोर मांडू, ते 25 जिल्हे तुमच्या समोर टाकू। त्या 25 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं नक्की या ठिकाणी चेक करा आणि ते 25 जिल्हे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, कारण की आता आज 11च्या नंतर या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हळूहळू रक्कम जमा होण्याची सुरुवात देखील झाली आहे। तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 बँका ज्या 5 बँकेमध्ये अति फास्ट पैसा येणार। त्यामध्ये तुमची पहिली बँक असणार आहे ICICI बँक। जर तुमची ICICI बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता ICICI बँकेमध्ये पण या ठिकाणी खूप फास्ट पैसा येतो। जर तुमचे ICICI बँकेमध्ये पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। जर तुमची पोस्ट बँक असेल, पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पोस्ट बँकेमध्ये अति फास्ट पैसा या ठिकाणी येतो। तिसरी बँक तुमची असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुमच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं पासबुक असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण खूप फास्ट वितरित होणार आहे पैसा। नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 21वा हप्ता दिला जाणार आहे। PM किसान योजनेचा 21वा हप्ता जर तुम्हाला काल मिळालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता व PM किसान योजनेचा तुम्हाला 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे तुम्हाला 2 हप्ते 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरणाला झाले या ठिकाणी दिसू शकतात, तुम्हाला जमा या ठिकाणी करू शकतात। त्यामुळे चला समोरचा बघूया। समोरची बँक असणार आहे तुमची बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचे पैसे येणार असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता बँक ऑफ इंडियामध्ये पण खूप फास्ट पैसे येतो। जर तुमची पण बँक ऑफ इंडिया असेल तर बँक ऑफ इंडियामध्ये आज दुपारनंतर पैसा हस्तांतरणाला सुरुवात देखील होणार आहे। पण जर तुम्ही या 25 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी या पैशाचा लाभ मिळणार आहे। तर चला मांडूया ती यादी, बघूया कोणती आहे ती यादी ज्या यादीमध्ये आज 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। जर तुम्ही या 25 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम थेट या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा अहिल्यादेवी नगर। अहिल्यादेवी नगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम थेट जमा केली जाणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे, समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा दिसणार। 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। PMचा तर तुम्हाला आलेलाच आहे। आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 8वा हप्ता या ठिकाणी टाकला जाणार। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी आजपासून हस्तांतरणाला चालू केला असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा दिसेल। तर समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये पण थेट रक्कम या ठिकाणी 8व्या हप्त्याचा निधी तुमच्या खात्यामध्ये पडणार। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये शेती असेल तर तुम्हाला पण रक्कम थेट जमा केली जाणार। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धुळे। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची वाट बघत असाल, प्रतीक्षा बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। 2,000 रुपये आज दुपारनंतर तुमच्या पण खात्यामध्ये जमा होईल। काही अडचण आली, अडथळे आले तर तुम्हाला 2 ते 3 दिवस सुद्धा लागू शकतात। सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आहे। जर तुम्हाला पैसा आला नाही 2 दिवसामध्ये तर टेन्शन घेऊ नका, चिंता काय करू नका। तुमच्या खात्यामध्ये काही गडबड असेल, अकाउंटमध्ये थोडीफार या ठिकाणी चेंजेस झाल्यामुळे थोडा उशीर होतो। जर तुम्हाला आज पैसा आला नाही, उद्या पैसा आला नाही तर चिंता काय करू नका, ही थोडीफार अडचण असते। तुम्हाला आपण पैसा परफेक्ट या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पडणार। PMचा तर तुमच्या खात्यामध्ये कालच पडला, आता नमोचा तुमच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये कधी पण पडून जाईल। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2,000 रुपये रक्कम थेट या ठिकाणी जमा केली जाणार। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पण तुम्हाला 2 दिवसाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा दिसणार। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। आता समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये आज 11च्या नंतर या 2 दिवसामध्ये 8वा हप्ता नमोचा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी पडणार आहे। समोरचा जिल्हा असणार
आहे परभणी. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी. जर परभणी जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार. 2,000 रुपये तुम्हाला आज मिळणार. काल तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, त्याचे तुम्हाला 2,000 रुपये या ठिकाणी मिळाले. असे तुम्हाला 4,000 रुपये या आठवड्यामध्ये राज्य सरकार मार्फत व केंद्र सरकार मार्फत या ठिकाणी पडणार. तर चला, तुम्हाला मी 25 जिल्ह्याची यादी सांगितली. या 25 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला तरच तुम्हाला निधी मिळणार, तरच तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्यामध्ये आलं नाही तर तुम्हाला 8 ते 15 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं का नाही घेतलं, किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तुम्हाला पैसा या ठिकाणी आज दुपारनंतर वाटप चालू होणार की नाही होणार, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तुमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही बघू तुमच्या जिल्ह्याचं नाव या 25 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, आणि तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यामध्ये आहे की नाही आहे. त्यामुळे कमेंट करायला काय विसरू नका जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब करणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि कमेंट करायला पण तुम्ही विसरू नका तुमच्या जिल्ह्याचं नाव. तर चला, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये